नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील सोनाडा, चाभरा, चाभरा तांडा, खेरगाव, लिमगाव आणि रोडगी या भागांमध्ये सायंकाळी 5च्या सुमारास अचानक गारपीट आणि वादळी वाऱ्याने जोरदार तडाखा दिलाय. या वादळामुळे शेतात काढणीस तयार असलेली ज्वारीची पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली. तसेच गहू, केळी, हळद आणि फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मेहनतीने उभा केलेला पीक काही मिनिटातच उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून कर्जाचा डोंगर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. दरवर्षी अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होत असतानाही योग्य मदत मिळत नसल्याची नाराजी शेतकरी व्यक्त करीत आहेत. कालच्या वादळी वाऱ्यामुळं 4:45 वाजता वारा, पाऊस, गारा त्याच्यामध्ये ज्वारीचं नुकसान झालेलं आहे आणि केळीचं पण झालंय, हळदीचं झालेलं आहे आणि गव्हाचं पण झालेलं आहे. एवढं झालेलं आहे नुकसान की एकदा एकरी 20,000 रुपये ज्वारीचा खर्च झालेला आहे, ते पण निघायला तयार नाही. आता आता काय करणार याच्यामध्ये? पूर्ण पूर्ण ज्वारीला प्लॉट आडवा पडलेला आहे. आता त्याच्यामध्ये काही कामाच्या ज्वारीचं काही कामं यायची तयार नाही, असं नुकसान झालेली आहे. त्याच्यामध्ये केळीची पण नुकसान झालेली आहे. केळीची पूर्ण पानं हे पूर्ण फाटून गेलेली आहेत. बुडापासून पूर्ण हवाने हे झालेली आहे आणि हळदी पण पूर्ण शेतामध्ये भिजून गेलेली आहेत आणि गहू पण आडवे पडलेले आहेत. आता काय करणार याच्यामध्ये? सरकारने याच्यात काहीतरी मदत करावी. गेल्या वर्षी पण असंच झालेलं आहे, वादळी वाऱ्यामुळे काही मदत भेटलेली नाही. यावर्षी पण काय अपेक्षा आहे मदत भेटण्याची? हे सरकारला एवढं मी विनंती करतो. 2-4 खंड्या ज्वारी होत होती, 4 एकर रान आहे. हळदी गेल्या, केळी गेल्या. सरकारनं आमची भरपाई करून द्यावा. दिलीपराव गणपतराव देवगुंडी. माझी शेती, माझी केळी, माझी 8,000 केळी पूर्ण नुकसान झालेलं आहे. ज्वारीचे नुकसान झाले आहे, गव्हाचं नुकसान झालेलं आहे आणि आंबा हे सर्व फळ पीक असे गळून पडलेत खाली आणि बाकी आमची गव्हाची काही आडवे पडलीत. सर्व अशी पिकं आमची सर्व भुईसपाट झालीत. हळदी पूर्ण भिजून गेलेली आहेत. आता सरकारने आम्हाला आमच्याकडे काय आता विलाज नाही, तर काय करणं? गेल्या वर्षी बी असंच झालं आणि यावर्षी बी असंच झालं आमच्या शेतकऱ्याकडे. आता याच्याशिवाय आम्हाला आता मरण्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्यांना. लगी याच्याशिवाय पर्याय काही राहिला नाही. लगी गेल्या वर्षी बी सुद्धा आमच्या 9 जूनला असंच झालं आणि आता यावर्षी तर हे मार्च मध्येच झालं असं सर्व. काय मागणी हो. आमची मागणी काय, आता सरकारनं आम्हाला याची पण नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. साहेबांनी येऊन सनी आमचे पंचनामे करून सनी तात्काळ आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी यांनी लक्ष घालायला पाहिजे. चव्हाण साहेबांनी याच्यावर आमच्या जिल्ह्याची आपल्या याच्यावर लक्ष घालून सनी आमच्या भागाची पाहणी करून तात्काळ आम्हाला मदत देण्याची शेतकऱ्याची ही आहे. देवरावजी देवगुंडे, राहणार सोनाळा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आता काल 5 वाजता आमच्या इथं 4:45 वाजता अशा गारा वारं एकदाच आलं. आत्रण असं पूर्ण झालं. अशा केळी 2 एकर केळी आहे अशी पूर्ण. आता 5-6 लाख रुपयाची केळी व्हायची, याच्यामध्ये काहीच नाही. 50,000 होईना. आता एकरी 1 लाख रुपये खर्च झाला केळीला. असं 4 डोस झाले आतापर्यंत. सोडणं खतं चालू होतं. आता काहीच होत नाही याच्यामध्ये. गहू गेले, बरेच गहू होते. आंबा होता, फुलवरे आता आंबे आले, ते आंब्याचे फुलवरे गळून गेले सगळे, काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये. पूर्ण असं हाल झालेत हाल. हळदी भिजल्या, हळदीला शिजून अशी रानानं टाकलेली हळद आहे, तिला अशी भोकाड पडली त्या हळदीला. काहीच नाही हळदीमध्ये बी. आता काय होईल त्याची गॅरंटी नाही. आता 14-15 हजार हळद विकायची, ती आता काय विकते काय माहिती नाही. आता येऊन पंचनामे करावं, काहीतरी मदत शेतकऱ्याला मिळावं याची अपेक्षा आहे.